नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोहरकर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे अजित पवार यांच्या बीड जिल्हा दौऱ्याचा। 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यानिमित्त त्यांनी बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली, अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय बैठका घेतल्या आणि अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या। मात्र याच दौऱ्यानिमित्त अजित पवार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर विकास कामाची पाहणी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी होणाऱ्या विकासाचा आराखडा पाहण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांनी बीडकरांना झापलं, त्यांनी बीडकरांना सुनावलं। अशा आशयाचे व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाले। अशा आशयाच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या। मात्र अजित पवार बीडकरांवर का संतापले, अजित पवारांनी बीडकरांना का झापलं असावं, यामागे देखील एक मोठं कारण आहे। कारण तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर अद्यापही आलेलाच नाही। हा व्हिडिओ दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। 6 तारखेला अजित पवार हे दुपारी बीड शहरामध्ये दाखल झाले। बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रात्री उशिरापर्यंत महत्त्वाच्या बैठका घेतल्या। या बैठकीला धनंजय मुंडे सोडता जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील आमदार उपस्थित होते। या बैठका झाल्यानंतर रात्री उशिरा अजित पवार यांनी बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्काम केला। सकाळी 6 वाजता अजित पवार यांचा दौरा सुरू होणार होता। मात्र 5:30 वाजताच अजित पवारांनी शासकीय विश्रामगृह सोडलं आणि 5:45 वाजता ते थेट चंपावती क्रीडा मंडळात जाऊन पोहोचले। आता याच चंपावती क्रीडा मंडळाच्या विस्ताराचं काम सुरू आहे। या ठिकाणी वेगवेगळी विकास कामं सुरू आहेत आणि या कामाची पाहणी करण्यासाठी 5:45 वाजता अजित पवार त्या ठिकाणी पोहोचले। त्यांच्यासोबत आमदार विजयसिंह पंडित होते, माजी आमदार अमरसिंह पंडित होते, योगेश क्षीरसागर आणि काही शासकीय अधिकारी होते। त्या ठिकाणची कामाच्या पाहणी केल्यानंतर अजित पवार हे बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर पोहोचले, म्हणजेच आपल्या स्टेडियमला येऊन पोहोचले। चंपावती क्रीडा मंडळाची पाहणी केल्यानंतर अजित पवार हे बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज संकुलावर येऊन पोहोचले। जेव्हा अजित पवार यांचा ताफा या क्रीडा संकुलात आला तेव्हा त्या ठिकाणी बीडकर मॉर्निंग वॉकसाठी आले होते आणि अजित पवार या ठिकाणी विकास कामाची पाहणी करण्यासाठी आले हे त्यांना कळताच ते सगळेजण एका ठिकाणी जमा झाले। समोर अजित पवार होते आणि त्यांच्याच समोर बीडकर होते। आता या ठिकाणीच अजित पवारांनी बीडकरांना झापलं, अजित पवारांनी बीडकरांना सुनावलं, अजित पवार संतापले। अशा आशयाचे व्हिडिओ व्हायरल झाले। आता नेमकं त्या ठिकाणी काय झालं ते या व्हिडिओमधून पाहूयात। कलेक्टर सांगतायत, ऐका प्लीज। एक मिनिट ऐकून घ्या सांगतो मी पूर्ण। तिकडे आपण 25 कोटीच्या ऑर्डरमध्ये इकडे पूर्ण 400 मीटरचा आपण सिंथेटिक ट्रॅक घेणार आहे। त्यामध्ये आपण एक आपण नॅचरल टर्फच्या ग्राउंड घेणार आहे। त्यानंतर पूर्ण खो-खो मैदान, कबड्डी मैदान आणि लॉंग जम्प एरिया इथे डेव्हलपमेंट आहे। त्यामध्ये नंतर आमचं बास्केटबॉल कोर्ट आपण सिंथेटिक करणार आहे आणि बास्केटबॉल कोर्टच्या अराउंड आपण स्केटिंग रिंग करणार आहे। त्यानंतर आपण इंडोर हॉलचं पूर्ण आपण आता सिंथेटिक केलेलं आहे। उर्वरित वरच्या पूर्ण आपण बदलून नवीन लाइटिंग टाकणार आहे। त्यानंतर मेन एंट्रन्स, तिन्ही एंट्रन्स आपण गेट नंबर 3 त्या एंट्रन्स आपण व्यवस्थित करणार आहे। या हॉस्टेल अजून एक इमारत वाढवून त्यामध्ये एक मजला वाढवून एक लेवल वाढवून त्यामध्ये आता अजून त्याच्या कॅपॅसिटी वाढवणार आपण। त्यानंतर वॉचमॅनच्या कॅबिन करणार आहे। पूर्ण आपण कॉम्पाऊंड वॉल इकडे तयार करणार आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलार हे पूर्ण जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आपण करणार आहे। अप्रोच रोड असेल, इकडच्या पार्किंगच्या व्यवस्था असेल, हे पूर्ण आपण या एस्टिमेटमध्ये ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे। ऐकून घ्या ना का जरा थांबा ना, मला एक कळत नाही बीडकरांनो, ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण परंतु तुम्ही सहकार्य करा, मी सहकार्य करेन। आता ह्या व्हिडिओमध्ये काय झालं हे सगळं तुम्ही पाहिलं आणि ऐकलं देखील। आता याच क्रीडा संकुलासाठी अजित पवार यांनी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि त्याचाच आराखडा समजून सांगण्यासाठी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही बीडकरांना, बीडवासियांना समजून सांगा की या ठिकाणी काय काय होणार आहे। जेव्हा बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बीडकरांना, त्या ठिकाणी आलेल्या मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना समजावून सांगत होते की बीडच्या याच क्रीडा संकुलाचा विस्तार कसा होणार आहे, या ठिकाणी काय काय नवीन गोष्टी होणार आहेत, तेव्हा अचानक एका व्यक्तीनं प्रश्न उपस्थित केला की अजितदादा, बीडचं जे आपलं स्टेडियम आहे याच्या बाजूच्या रस्त्याचं काम कधी होईल? आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अजितदादा संतापले। कारण बीडचे जिल्हाधिकारी जेव्हा या क्रीडा संकुलाचा विस्तार कसा होणार आहे, या क्रीडा संकुलाचा विकास कसा होणार आहे हे समजून सांगत असताना अचानकच रस्त्याचा प्रश्न त्या नागरिकांना उपस्थित केला। आता जेव्हा 25 कोटी रुपये खर्च करून या क्रीडा संकुलाचा विस्तार होणार आहे, त्यामुळे अर्थातच त्याच्या आजूबाजूचे रस्ते देखील दुरुस्त होतील। आता आपल्या बीडच्या स्टेडियमच्या बाजूला जी संरक्षक भिंत आहे त्याच्या बाजूला जो कचरा टाकला जातो त्यावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं। अजित पवार म्हणाले की त्या कचऱ्याची देखील विल्हेवाट लावण्यात येईल, यापुढे त्या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, बीडकरांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यासाठी मी तत्पर आहे।
जेव्हा त्या व्यक्तीनं अजित पवारांसमोर हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा अजित पवार संतापले आणि अजित पवारांचे वाक्य काय होते तर यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काही केलं नाही म्हणून आता मी बीडसाठी राज्य सरकारकडून निधी आणतोय, मी काहीतरी करून दाखवतोय, माझ्याकडे काही जादूची कांडी नाही, तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, अशा भाषेत अजित पवारांनी बीडकरांना सुनावलं. यामध्ये अजित पवारांच्या सुनावण्यामागची जी भूमिका होती, बीडकरांना झापण्यामागची जी भूमिका होती ती होती विकास कामाची. कारण अजित पवारांनी एक वाक्य वापरलं की यापूर्वी काही झालं नाही म्हणून मी आता बीडमध्ये आलोय आणि तुमच्यासाठी विकासाचा निधी खेचून आणतोय. हळूहळू बीडमध्ये सगळे विकास कामं होतील. त्यांच्या म्हणण्यात तेवढं तथ्य आहे. कारण यापूर्वी बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलासाठी अनेक वेळा निधी आला, मात्र त्याचं काय झालं आणि त्या निधीतून किती काम झालं हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र अजित पवारांनी आता नव्यानं या क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि या निधीतून या क्रीडा संकुलाचं विस्तारीकरण होणार आहे, पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणचे रस्ते देखील मजबूत करण्यात येणार आहेत. तर बीडच्या विकासासाठी अजित पवार हे प्रयत्न करत आहेत. अजित पवार फक्त बीडचे पालकमंत्रीच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बीडला चांगले दिवस येतील. बीडमध्ये औद्योगिकरणामध्ये वाढ होईल, बीडच्या विकासात भर पडेल, रस्ते मजबूत होतील, तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.